नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी 2026. नवीन असाल, चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, 77व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत 2026 मध्ये. ठीक आहे, आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 26 जानेवारी 2026 रोजी म्हणजे आजच्या दिवशी आपण 77वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. तर आजच्या दिवशी प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट म्हणून कोणाला बोलवण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, उर्सुला वॉन डेर लेयन, आणि पर्याय क्रमांक बी, अँटोनियो कोस्टा. या दोघांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे ॲज अ चीफ गेस्ट ऑन रिपब्लिक डे. बरोबर, या ठिकाणी 77व्या क्रमांकाचा रिपब्लिक डे आपण साजरा करीत आहोत. हे दोन कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए जे आहेत उर्सुला लेयन, हे आहेत युरोपियन कमिशनचे अध्यक्ष, आणि पर्याय क्रमांक बी, अँटोनियो कोस्टा, हे आहेत युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण 2026 मध्ये या ठिकाणी दोघा जणांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. 2025 मध्ये कोणाला बोलवण्यात आलं होतं? तर इंडोनेशियाचे त्यावेळेचे प्रेसिडेंट प्रबोवो सुबियांतो यांना बोलवण्यात आलं होतं. त्याच्या अगोदर 2024 मध्ये आपण फ्रान्सच्या प्रेसिडेंटला या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, तेव्हाचे होते इमॅन्युअल मॅक्रॉन. त्याच्या अगोदर 2023 मध्ये आपण इजिप्तच्या प्रेसिडेंटला बोलवण्यात आलं होतं, अब्देल फताह अल सिसीस यांना. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या सर्वांच्या वेळेस या ठिकाणी राष्ट्रपती कोण आहेत? कोण होत्या? माननीय द्रौपदी मुर्मू. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कधी कधी काय होतं, जोड्या लावामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲपल. ही जी काही कंपनी आहे ती अव्वल स्थानी आहे. लक्षात घ्या, 1 नंबरला ॲपल आहे, 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट आहे, 3 नंबरला गुगल आहे, तर 4 नंबरला अमेझॉन आहे. या चारही क्रमवारी जी काही आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड मग कोणता ठरला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ॲपल. ठीक आहे, जसं की सुरुवातीलाच आपण पाहिलं आहे 77व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत. त्याच्या अनुषंगाने आपली जी काही इयरबुक आहे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025, ही इयरबुक 99 ऐवजी आजच्या दिवशी फक्त 77 रुपयाला या ठिकाणी ही ऑफर असणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत. बरोबर, ज्यांची ज्यांची इच्छा आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त 77 रुपयाला ही PDF भेटणार आहे. तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा आहे, QR कोडला 77 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673058600. या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला PDF या ठिकाणी दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढू शकता. या ठिकाणी डायरेक्ट नंबरला फोनपे करू नका, फोनपेचा प्रॉब्लेम आहे, किंवा गुगल पे देखील करू नका. फोनपे गुगल पेने फक्त या स्कॅनरला स्कॅन करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सीता अशोक शेळके असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सीता अशोक शेळके असं त्यांचं नाव आहे. कशासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला? तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुरस्कारांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला. बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरणकुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. आणि सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4.
महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकल्पामध्ये किंवा प्रकल्पात टाटा समूहाने 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, AI इनोव्हेशन सिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. हा प्रकल्प भारताच्या जागतिक तंत्रज्ञान महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देणारा कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर सेवांवरती लक्ष केंद्रित करणार आहे. तर AI इनोव्हेशन सिटी या प्रकल्पामध्ये टाटा ग्रुपने 11 अब्ज डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट करण्याची या ठिकाणी योजना आखलेली आहे. कोणत्या राज्याच्या अंतर्गत? महाराष्ट्र राज्यातील प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, महाराष्ट्र आपलं राज्य. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. टाटा कम्युनिकेशनचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गणेश लक्ष्मीनारायणन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गणेश लक्ष्मीनारायणन असं त्यांचं नाव आहे. टाटा कम्युनिकेशनचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गणेश लक्ष्मीनारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन, बार्क BARC ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी, क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष S राधा चव्हाण, NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी, दिल्ली पोलिसाचे आयुक्त सतीश गोलचा, इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल, नासाचे नवीन हेड बनले जेरेड इसाकमन, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोयड मारिजने, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया व्हॅल्वर्डे आणि टाटा कम्युनिकेशनचे नवीन MD आणि CEO बनलेत गणेश लक्ष्मीनारायणन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. राजस्थानमध्ये नवीन जैविक उद्यान कोठे विकसित केले जात आहे? तर पर्याय क्रमांक सी, अलवार या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान राज्याच्या अंतर्गत पर्टिक्युलरली अलवार या ठिकाणी जैविक उद्यान या ठिकाणी विकसित केले जात आहे. हे उद्यान सुमारे 100 हेक्टर जागेमध्ये पसरलेले असेल, ज्यामध्ये 30% क्षेत्रामध्ये प्राणी संग्रहालय आणि 70% क्षेत्रामध्ये नैसर्गिक पर्यावरण राखले जाणार आहे. याच्या मागचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे उद्यान वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच पर्यटनाला देखील या ठिकाणी चालना देईल. या उद्देशाने या ठिकाणी हे नवीन जैविक उद्यान विकसित केले जाणार आहे अलवार राजस्थान या राज्याच्या अंतर्गत. राजस्थान ज्या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, तर राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये देशातील एकूण किती मान्यवरांना या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे? तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, एकूण 45 मान्यवरांना या ठिकाणी पद्म पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती जण आहेत? तर 6 जण आहेत. कोण कोण? पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या डिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार. श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी डॉक्टर रामचंद्र आणि सुनीता गोडबोले यांना पद्म पुरस्कार. तर डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांचा या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न. कलाडी नावाचं एक प्रोडक्ट आहे उधमपूर जिल्ह्यातील, तर हे कोणत्या प्रदेशातील GI टॅग केलेले पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील उधमपूर डिस्ट्रिक्टमधील जिल्ह्यातील कलाडी नावाचे एक दुग्धजन्य पदार्थ आहे, पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ आहे. त्याला या ठिकाणी नुकतंच GI सर्टिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019 ला. वर्तमानमधील या नवीन केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारीला दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. हा दिवस जागतिक व्यापार सुरळीत करणे, सुरक्षा वाढवणे आणि तस्करी रोखण्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. उत्तर प्रदेशातील पहिले शून्य ताजे कचरा डंप शहर, ज्याला म्हणता येईल झिरो फ्रेश वेस्ट डंप, कोणते शहर बनलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉइंट लिहून घ्या. सायंटिफिक प्रोसेस याच्यामध्ये काय असणार आहे, तर शहरातील कचऱ्याची 100% विल्हेवाट वैज्ञानिक पद्धतीने लावली जाते, त्यामुळे ताज्या कचऱ्याचे डंपिंग या ठिकाणी थांबवण्यासाठी मदत होईल. आणि प्रक्रिया क्षमता किती आहे, तर प्रोसेस जी काही कॅपॅसिटी आहे ती दिवसाला 2100 मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा प्रक्रिया केला जातो या अंतर्गत. ठीक आहे, कुठे आहे हे शहर? या ठिकाणी लखनौ. काय बनलं आहे? झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी बनलं आहे. कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी. राज्यपाल आनंदीबेन पटेल. राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं धरण, रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचामध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2026 ते 2030 साठी नवीन जीवन विज्ञान धोरणाचे अनावरण केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दावोस या ठिकाणी झालेले जे काही जागतिक आर्थिक मंच होतं, बरोबर का नाही, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, या ठिकाणी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2026 ते 2030 साठी नवीन जीवन विज्ञान धोरणाचे अनावरण केलेलं आहे. शेवटचा प्रश्न. स्पेनने इंडो पॅसिफिक महासागराच्या उपक्रमामध्ये औपचारिकपणे सामील झालेले आहेत. कोण? स्पेनने, बरोबर. तर हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, 2019ला हा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. महाराष्ट्रातील एकूण किती जणांचा पद्म पुरस्काराने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे किंवा सन्मानित करण्यात येणार आहे? 5 जणांचा, 6 जणांचा, 7 जणांचा की 8 जणांचा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.